हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हाला कळलेलंच आहे की मी कुठे आलेली आहे. तर मी माझ्या गावी आलेली आहे, म्हणजेच माझ्या सासरी आलेली आहे. आणि का तर आमच्या गावची जत्रा होती. तर तुम्ही इथे बघू शकता. मी सकाळपासून काहीही व्हिडिओ शूट केला नव्हतं, कारण घरात खूप पाहुणे होते, काम होतं, त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही. आणि हे एकच दिवस मी शूट केलं होतं, ज्या दिवशी आम्ही हसत होत्या त्या माझ्या सासूबाई आहेत, चुलत सासूबाई. आणि माझ्या सासूबाई मागे आहेत, तुम्ही बघितलं होतं. तर इथे आम्ही भैरवनाथाची आमची जत्रा होती, तर इथे आम्ही गोंडा वगैरे, गुलाल वगैरे घ्यावा लागतो, या सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या होत्या. आणि इकडे देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो होतो. आणि हा डे 1 म्हणजे पहिल्या दिवशीचा आहे, ज्या दिवशी शनिवारी आमच्या इथे पोळ्या वगैरे केल्या जातात, देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं जातं. तर मी काही जेवणाचं वगैरे शूट घेतलं नाही, कारण तेवढं मला जमलं नाही. घरात खूप पाहुणे होते, काम होतं, त्याच्यामुळे शूट काही जमलं नाही. हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, ज्यावेळेला आम्ही देवाचं दर्शन घ्यायला आलो होतो. इथे पालखी वगैरे आमची इथे निघत असते, तर त्या टायमाला हे मी शूट केलेलं आहे थोडंफार. तर ते तेवढंच आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या इथे शेळी जत्रा म्हणजेच बोकड वगैरे कापले जातात. तर आम्ही सुद्धा 2 बोकड घेतले होते, पण ते सगळं मी शूट केलेलं नाही आहे, काहीच केलेलं नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप अशी दुकानं आली होती, पण पाहिजे तशी जत्रा आमची यावर्षी भरली नव्हती, कारण आमच्या गावामध्ये सुतक होतं भरपूर जणांना, त्याच्यामुळे आमच्या इथे कोणतेही प्रोग्राम झाले नाही. आता आमच्या इथं ऑर्केस्ट्रा वगैरे असतं. नंतर आम्ही फिरलो वगैरे, आणि मग आईस्क्रीम वगैरे घेतली मी सगळ्यांसाठी, आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली. इकडे तुम्ही बघू शकता रात्री आमच्या इथे आरती चालली होती, त्या आरतीला आम्ही जेवण वगैरे गेलो होतो. तर ही रात्रीचं आहे सगळं. इथे आरती वगैरे आम्ही परत केली होती. आणि थोडंफार इथे मी थोडंसं शूट केलेलं आहे, तर तुम्हाला पुढे दिसणारच आहे. लहान मुलांचं थोडासा प्रोग्राम झाला होता, तो शूट केला होता मी. तर बाकी काही मी शूट करू शकले नाही. तुम्ही गर्दी बघू शकता, खूप गर्दी होती, आणि याच्यापेक्षा दुप्पट गर्दी असते. पण काय करणार, ह्यावर्षी आमच्या गावाला थोडंसं प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे काहीच प्रोग्राम झाले नाही. नंतर आमच्या इथे लेझिम वगैरे खूप म्हणजे आतिषबाजी होते इकडे. यावर्षी तसं काही झालं नाही. पण मी तुम्ही इथे बघू शकता, इथे लहान मुलांचे ह्याला काय मनोरे काय म्हणतात ते आहे. खूप छान यांनी सादर केलं होतं ह्या लहान मुलांनी. ते थोडंसं मी शूट केलं, कारण की जास्त काही झाले नाही प्रोग्राम. पुढे आमची पालखी निघाली होती, ते बघत असाल, गुलाल वगैरे उधळला जात होता. तर पालखी निघाली होती, पालखीचं थोडंसं लहान मुली होती तिकडे, पुढे सगळी माणसं होती, त्याच्यामुळे तिथे काही गेली नाही. लांबूनच थोडंफार शूट केलं, जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजून घ्या थोडंफार, कारण कसं आहे की आमच्या घरात भरपूर असे पाहुणे येतात, त्याच्यामुळे असं काही शूट करायला भेटत नाही. कारण असं कॅमेरा घेऊ ठेवू शकत नाही. आणि दुसरं कोणी शूट करण्यासारखं नव्हतं, कारण सगळेजणच काम करत होते, त्याच्यामुळे तसं तर जेवण बनवायला आमच्या इथं आचारी होता दुसऱ्या दिवशी, पण तरी स्वयंपाक थोडाफार बनावाच लागतो. तर इकडे तुम्ही बघू शकता की किती गर्दी होती. आणि ह्या मुलांनी असं, मला खूप भीती वाटत होती त्याने जेव्हा ते पेटवलं ना. आणि त्यांनी नंतर तुम्ही पुढे बघू शकता, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे तो सुद्धा, की ते तोंडामध्ये ते रॉकेल ठेवून ते फूक मारतात ना. तर आपल्याला 2 मिनटं जरी रॉकेल तोंडात ठेवायचं कसं होतं, आणि खूप वेळेचं ठेवायचं, हे बघा ते फुटल्यावरती आगीचं कसं हे उठतं आहे. मला तर खूप भीती वाटत होती, तरी पण मी थोडंफार शूट घेतलं त्यांचं. तिकडे उभे आहेत ते माझे दीर आहेत मोठे, तुम्ही बघू शकता, त्यांचं लग्न झालं होतं आता, ते माझे दीर आहेत. आणि तुम्हाला माझ्या जाऊबाई एकटेच दिसणार नाही, कारण ती नव्हती माझ्यासोबत, ती घरी होती आणि मी आली होती. आणि कसं आहे, मी जास्त त्यांना विचारूही नका प्रश्न मला की का नव्हती किंवा काय, कारण लग्नापुरतं मी तिला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं. ह्याच्यापुढे मी दाखवेल नाही दाखवेल हे मला माहीत नाही, कारण मी काही इथे कोणाची परमिशन घेतली नव्हती. कारण माझ्या दीरांना आवडतं नाही आवडतं मला माहिती नाही, त्याच्यामुळे इकडे सगळे बसलेले माझ्या घरची मंडळी होती, त्याच्यामुळे मी एवढं काही तिला दाखवलं नाही. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवली. तर पारस होता, त्याची आत्या बसलेली होती, आणि इकडे माझी जाऊबाई पण बसलेली आहे बघा. पण मी त्यांचा चेहरा वगैरे दाखवलेला नाही आहे, त्याच्यामुळे कमेंटमध्ये बोलू नका की तुझी जाऊबाई कुठे आहे, तिला का नाही घेतलं, असं सगळ्या काय कमेंट करू नका. कारण ती तिच्या कामात होती, तिच्या घरचेही आले होते. आणि इकडे तुम्ही पालखी बघू शकता, तुम्ही दर्शन घ्या. इकडे कमेंट करू नका. आणि मी फक्त जे आमच्या गावात होतं तेवढंच मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ऑर्केस्ट्रा वगैरे पण असतात, 3 दिवस आमच्या गावामध्ये प्रोग्राम चालतात, पण ते ह्यावर्षी नाही होऊ शकले. आणि बाकीचं तर मी नाही शूट करू शकले, ते मी तुम्हाला सांगितलं का कशामुळे. काय फक्त डे 1चंच मी शूट केलं, दुसऱ्या दिवशीचं नाही काही शूट काहीच केलेलं नाही आहे. तर
बस एवढंच समजून घ्या. पाणी वगैरे पण होते, दुसऱ्या दिवशी मी पाण्यात वगैरे बसली होती. खूप एन्जॉय तर मी भरपूर केलं, पण ते काय दाखवलं नाही मी, कारण एवढा वेळही नव्हता. आणि कसं की घरात पाहुणे असल्यामुळे सारखं सारखं शूट करणंही चुकीचं आहे, त्याच्यामुळे मी काय एवढं शूट वगैरे करत बसलेले नाही. तर थोडंफार समजून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही नेहमी व्हिडिओ तर बघता, पण मला वाटतं तुम्ही विसरून जाता लाईक करायला. आणि हो, सबस्क्राईब करत जा माझे व्हिडिओ आवडत असतील तर. आणि लवकरात लवकर प्रयत्न करत जाईन मी व्हिडिओ टाकण्याचा. तुमचा असाच सपोर्ट राहू दे. आणि एकदा का होईना बेल आयकनचं बटन दाबा. मी थोडेफार फोटोशूट केले. त्या मामी आहेत आमच्या, त्या माझ्या सासूबाई आहेत. दोघी पण माझ्या सासूबाईच आहेत. इकडे मी आहे. थोडेसे शूट केलेले आहेत. आणि इकडे पुढे पण आहेत, त्या पाहुण्याच आलेल्या आमच्या घरी. त्या म्हणजे मामींच्या भावाची मुलगी लागते वाटतं. मी सुद्धा पहिल्यांदाच भेटले. ही आमची पालखी आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हीसुद्धा दर्शन घेऊ शकता. असं काही नाही की तुमच्या गावची जत्रा नाही म्हणून तुम्ही नाही घेत, असं काही नाही आहे. तर असेच कनेक्ट राहा मला. आणि माझे फोटोज व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बेल आयकनचं बटन दाबायला तर अजिबात विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि हो फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, तेव्हा रडत रडत नाही तर हसत हसत राहा. आणि पुन्हा मी नवीनच व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर लवकर परत येणार आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघा. आणि स्वस्त राहा, मस्त राहा, आणि स्वतःची काळजी घेत चला आहे. आणि इकडे पुढे आमच्या देवाचं तुम्हाला दर्शन भेटणारच आहे, तुम्ही बघू शकता. ह्यांचीच जत्रा असते. हे भैरवनाथ आहेत, त्यांचीच जत्रा होती आमच्या इथे. तर कसं वाटलं आमचं मंदिर, हे नवीन आहे, कसं वाटलं नक्की सांगा.